साधारणतः 10 पेक्षा जास्त मंत्री किंवा आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक प्रश्नाच्या बाबतीत चर्चा केली आणि साधारणतः सर्वांनीच सकारात्मक रीतीने आमच्या मागण्यांना समर्थन दिलं. मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी सकारात्मकता दर्शवली. सन्माननीय देशाचे रक्षा मंत्री माननीय राजनाथ सिंग साहेबांची भेट घेतली. चंद्रपूरमध्ये देशातलं सर्वोत्तम सैनिक शाळेचं बांधकाम हे मी अर्थमंत्री असताना केलं होतं. त्याच्या विस्ताराच्या संदर्भात आर्मी म्युझियमच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. श्री जितेंद्र सिंग यांच्याकडे सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग आहे. बांबूच्या संदर्भातल्या रिसर्चच्या कामासाठी त्यांच्या विभागातून 10 कोटी रुपयाची मागणी केली आणि साधारणतः आज उद्या त्यांचे सायंटिस्ट आणि आमचे सायंटिस्ट हे एकमेकाशी फोनवर चर्चा करतील. प्रस्तावात दिसत नाही. त्यांच्या राजकारणामध्ये फक्त माननीय सन्माननीय युगपुरुष नरेंद्र मोदींचा द्वेष, भारतीय जनता पार्टीवर टीका, निम्न स्तराचा उपयोग, शिव्या देऊन पक्ष वाढवण्याचं राजकारण, याच्या बाहेर जोपर्यंत ते जाणार नाही, जोपर्यंत तेलंगणामध्ये एखादा मॉडेल करणार नाही, कर्नाटकमध्ये चांगलं मॉडेल दाखवणार नाही विकासाचं, हिमाचलमध्ये एखादा उत्तम रोजगाराचं मॉडेल दाखवणार नाही, तोपर्यंत त्यांनी कितीही भारतीय जनता पार्टीवर टीका केल्या तरी या झाडाला जोपर्यंत विचाराचं आणि विकासाचं पाणी टाकल्या जाणार नाही, हे काँग्रेसचं झाड हे असं सुकलेलं राहणार आहे. हो, तुम्ही एका बाजूने चिन्ह वस्त्र झाडाची उपमा देता, दुसऱ्या बाजूला सोनिया गांधींनी बंगाल मधला जो पक्षाकडून काँग्रेस त्याला आपल्याकडे विलीन करून घेण्याचं एक ऑफर दिलेली राष्ट्रीय उपाध्यक्ष देऊ असं देखील ममता बॅनर्जींना. चूक कुठे आहे? त्याच्यामध्ये चूक कुठे आहे? पण त्यांचा प्रस्ताव ममता दिदी थोडी मान्य करणार आहे. त्यांनाही माहिती आहे की आपला स्वतंत्र पक्ष आहे, निर्णय घेण्याचा आपल्याला अधिकार आहे. अन्यथा उद्या जर आपल्या आमदारांनी राज्यसभेचा उमेदवार पाठवायचा असेल तर तो ममता दिदीच्या हातात राहणार नाही. आदरणीय सोनियाजींनी त्यांना ऑफर देणं किंवा खरं तर काँग्रेसचे काही नेते खासगीत असंच म्हणतात की इंडिया अलायन्स मधल्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसचा भाग व्हावा, पण मला वाटतं की हे होणं शक्य नाही. कारण छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना स्वतःचा सुभा हवा आहे आणि जिथं स्वतःचा सुभा हवा आहे तिथं मला वाटतं की असं निमंत्रण दिल्याने कोणीही ते निमंत्रण स्वीकारणार नाही. संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेला आहे. काँग्रेस पार्टीचे नेते यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत भेट झाली होती असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर ते भारतात आले असे बोललाय. आता त्यांच्याकडे काय माहिती असेल ते संजय आहे. महाभारताच्या संजयला घरी बसून महायुद्ध दिसत होतं, यांना अमेरिकेचा भाग दिसत असेल मला माहिती नाही. शेवटी नाव संजय असण्याचा फायदा होऊ शकतो. पण काँग्रेस पार्टीने महाराष्ट्रात देखील आंदोलनाला सुरुवात केली. आज पुण्यात आंदोलन करते आणि ते देशात आंदोलन करेल अशी घोषणा पण दिली. आंदोलन करणं लोकशाहीमध्ये गैर नाही आहे, पण आंदोलनामध्ये तुमच्या आंदोलनाचा विषय सर्वसामान्य दीनदुर्बल शोषित पीडिताचा आवाज असला पाहिजे. भारतीय जनता पार्टीला शिव्या देणं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिव्या देणं, यातून आपल्या पक्षामध्ये आपली वैचारिक भूमिका काय आहे, आपलं धोरण काय आहे, आपलं लक्ष काय आहे, आपल्या पाठीशी बोलवणारा धनी कोण आहे, याबद्दल मात्र चर्चा होईल ना. तुम्ही तरुणांना एकत्र करा ना. आता आम्ही उद्योग योद्धा करण्याचा निर्णय केला, याच्यामध्ये राजकारण नाही. जागा जागा उद्योग करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल, व्यापार करायचा असेल, राज्याच्या आणि देशाच्या ज्या म्हणून योजना आहे त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं. काँग्रेस जनता पार्टीनी भूमिका घ्यावी ना. जिथं आता AI चा उपयोग हा महत्वाचा ठरला आहे त्याचे प्रशिक्षण द्यावे की आम्ही आमच्या रोजच्या जीवनामध्ये यशाच्या मार्गाने वेगाने बुलेट ट्रेन पेक्षा जास्त गतीने जाण्यासाठी आम्ही AI ट्रेनिंग देऊ. अमेरिकेतून इथं येऊन फक्त माथी भडकवण्याचं काम जर कोणी केलं तर तो मात्र साबणाचा फुगा असेल, तो जास्त दीर्घकाळ टिकणार नाही. तो फुगा फुट कुठेतरी विरोधात दास्तावल्या असं वाटते का? काँग्रेस पार्टीमध्ये विरोधात दास्तावल्या का? विरोधात संपून जाईल असं भीती वाटते काँग्रेस पार्टी समोर, त्यामुळे असं भीती वाटते विरोधात. नाही, असं आहे, कोणी कोणाला संपवू शकत नाही.
1984 मध्ये अशाच वल्गना भारतीय जनता पार्टीच्या बद्दल काँग्रेसने केल्या. शेवटी पक्ष हा दुसरे संपवत नाही, स्वतःच कृती केली तर मात्र पक्ष संपतो. हम नहीं सुधरेंगे हा भाव घेऊन काँग्रेसचं राजकारण असंच चालू राहील. त्यांनी कधीतरी एखाद्या आपल्याच पक्षातल्या सुशिक्षित व्यक्तीला काँग्रेसच्या धोरणाबद्दल वागणुकीबद्दल पीएचडी करायला जावावी, संशोधन करायला जावावं. तुमच्या प्रत्येक भाषणात किती टक्के टीका असते, किती टक्के दिशा असते, किती टक्के विकासाचं राजकारण असतं, किती टक्के तुमच्या राज्यामध्ये जिथं तुमचं सरकार आहे तिथं तुम्ही काय केलं हा भाव असतो, आशय असतो. एकदा पीएचडी तर करा, मग लक्षात येईल की यांचं काम 4 दिन की चांदरी फिर अंधेरी रात असं काम आहे. त्यामुळे भाजप त्यांना नाही संपवू शकत. काँग्रेस संपायची असेल तर स्वतःच संपावं लागतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक कार्यकाळ भूमिकाळे पंतप्रधान ठरले. मात्र शरद पवार यांनी टीका केलेली आहे की नेहरूची तुलना जी त्यांची होऊ शकते. त्यांनी आधुनिक भारताची निर्मिती केली. दिवसामधून मोदीजी आणि नेहरूची तुलना होऊ शकते. नाही, पण असं मोदीजी सुद्धा कुठं म्हणताय की पंडित नेहरूंशी माझी तुलना करा. पंडित नेहरूंच्या कालावधीमध्ये प्रश्न आणि आजच्या कालावधीमध्ये प्रश्न, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हा आम्हाला धान्य सुद्धा इम्पोर्ट करावं लागायचं. म्हणजे पेट्रोल किंवा डिफेन्स साधन आपल्याला इम्पोर्ट करायचे नाही, तर धान्य इम्पोर्ट करावं लागायचं. आपल्याला माहिती आहे की काही प्रश्न काँग्रेसच्या राजवटीमध्ये मिगो आपण आयात केला. मिगो हे काँग्रेस गवत जे दिसतंय ना, जे आपल्याला काढायचं आहे, तर ते काँग्रेस गवत याचं बीज सुद्धा तिथूनच आलं. आणि म्हणून त्यांच्या वेळचे प्रश्न आणि माननीय मोदीजींच्या वेळचे प्रश्न, तेव्हाची इकॉनॉमी आजची इकॉनॉमी. पहिलं बजेट जेव्हा मांडलं गेलं, षण्मुखन नावाचे अर्थमंत्री होते, ते देशाचं बजेट 197 कोटीचं होतं. आज आमचं 56 लक्ष कोटीचं बजेट आहे. तेव्हाचे हायवे, आजचे हायवे, तेव्हा आम्हाला युद्ध साहित्यामध्ये आम्ही किती मागे होतो. त्यामुळे त्यांची तुलना करण्याचं कारणच नाही आहे, दूरपर्यंत कारण नाही आहे. त्यांनी इन्स्टिट्यूट तयार केलं याबद्दल वाद कुठे आहे. पण आज माननीय मोदीजींनी एक एम्स काँग्रेसच्या राजवटीत होतं, आज 22 एम्स आहे. तर हा फरक लोकसंख्येच्या वाढीनुसार माननीय मोदीजींनी केला. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये माननीय गडकरीजी, मी जेव्हा महाराष्ट्राचा विचार करतो, 1 मे 1960 पासून आपण 31 ऑक्टोबर 2014 पर्यंतचा विचार केला, तर महाराष्ट्रामध्ये 4900 किलोमीटर नॅशनल हायवे होते. आज त्याच्यामध्ये 10 वर्षात 18,000 किलोमीटर नॅशनल हायवे वाढले. मग असा कुठं आपल्या एकमेकाशी तुलना होऊ शकते. उद्या कोणी म्हणायचं की तेवढ्या 54 वर्षात 4900 आणि आता 18,000 10 वर्षात. मला वाटतं की तुलना करण्याचा प्रश्न नाही, फक्त एवढाच भाव आमच्या देशामध्ये लोकांमध्ये आणायचा आहे, मतदारांमध्ये आणायचा आहे की हम सब एक है. आम्ही सर्वांनी मिळून देशाच्या प्रगतीमध्ये भारत माता की जय म्हणताना आपापल्या परीने योगदान देत कृती करावी, हाच त्याच्यातला भाव. ऑपरेशन टायगर फसला अशी माहिती मिळत आहे. ऑपरेशन टायगर 180 केलं जात होतं, पण 9पैकी 7 खासदार आपल्याकडे वळवण्यात आले. यश आलं नाही, त्यातल्या राजकीय वर्गाला उठल्या. माझा वाघाचा थोडाफार चांगला अभ्यास आहे, टायगरचा. 112 टायगर होते, मी 600 पर्यंत पोहोचवलो. आणि ऑपरेशन टायगर जेव्हा केव्हा होते तेव्हा ते कधीच असफल राहत नाही. टायगर जेव्हा शिकार करायला जातो तेव्हा कदाचित पहिल्या झटक्यामध्ये त्याचा पंजा लागत नाही, पण दुसऱ्या झटक्यामध्ये तो शिकार करण्यामध्ये यशस्वीच होतो. जर टायगर यशस्वी होत असेल तर ऑपरेशन टायगर सुद्धा योग्य क्षणी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सन्माननीय एकनाथ शिंदेजी हे तर अचूक नेम घेणाऱ्या नेत्यांपैकी एक आहे. त्यांचा अचूक नेम लागेल याबद्दल विश्वास माझ्या मनामध्ये निश्चित. थँक्यू.